jungle. हॉटेल टर्निंग पॉईंटमध्ये दरोडा, हॉटेल चालकावर हल्ला करून 12,300 रुपये लंपास, 4 आरोपी 24 तासात अटकेत. मिरज मशाल रोड लगत असलेल्या हॉटेल टर्निंग पॉईंट येथे दरोड्याची घटना घडली असून हॉटेल मालकाच्या वडिलांच्यावर हल्ला करून 12,300 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथे गुन्हा रजिस्टर नंबर 52/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(6) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच मिरज शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात 4 संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी प्रथमेश राजेंद्र पाटील वय वर्ष 26 राहणार व्यवसाय हॉटेल राहणार सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अटक करण्यात आलेले आरोपी या प्रकरणात पोलिसांनी खालील 4 आरोपींना अटक केली आहेत. दाऊद नईम सलाती वय वर्ष 20 शिक्षण राहणार गुरुवारपेठ मिरज, आयान फारुख जमादार वय वर्ष 20 शिक्षण राहणार गुरुवारपेठ वैरण बाजार मिरज, अकीब अली अकबर अली पठाण वय वर्ष 20 शिक्षण राहणार लक्ष्मी मार्केट मिरज, सालीम अब्दुल भोकरे वय वर्ष 21 शिक्षण राहणार बोलवाड रोड मिरज. हत्यार व वाहने जप्त. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता व वेळा तसेच 2 मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. घटनेची हकीकत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी फिर्यादीचे वडील दिवसभरातील व्यापाराचा हिशोब करत असताना आरोपींनी त्यांच्यावर वेळाने हल्ला करून मारहाण केली आणि 12,300 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन घटनास्थळावरून पलायन केले होते. पोलीस पथकाची ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे, उपनिरीक्षक निलेश कदम तसेच हवालदार राजेश गवई, प्रवीण वाघमोडे, झाकीर हुसेन, काजी नितीन मोरे, श्रीकांत केंगार, स्वप्नील नायकोडे, दीपक परीट यांच्या पथकाने केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास मिरज शहर पोलीस करत आहेत. मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन. दिनांक 4/2/2026 रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बारमध्ये एक 4 इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे म्हणजे काय म्हणतात त्याला वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील 12,300 रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे. त्याबाबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रणील गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं. आणि त्यानंतर असं लक्षात आलं, गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की ते 4 इसम आहेत, तर ते अशा ठिकाणी आणि आपण त्यांचा ताब्यात घ्यावे. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही हे अशा प्रकारे गुन्हा केलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोयता, विळा आणि त्यांच्या 12,300 कॅश आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 92,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे. पुढे तपास चालू आहे. पुढचा तपास PSI श्री मासाळे साहेब हे करत आहेत.